आपण 10 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन व लेखन कसं करायचं हे बघणार आहोत। समजा आपल्या समोर अशी संख्या आली 4 5 6 7 2 3 1 8 9 2। आता यामध्ये किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मग वाचन करताना आपण अंकांचे गट करून त्यांच्यामध्ये स्वल्पविराम दिला तर आपल्याला वाचन हे सुलभ होतं। मग यासाठी हे गट कसे पाडायचे तर बघा, हे गट पाडताना सुरुवातीला शतकाचा एक गट पाडायचा 3 चा आणि त्यानंतर 2 2 चे गट पाडत जायचे। 3 नंतर 2 2 2 आणि 4 ला कोणी सोबत आहे का? नाही, तो एकटा। म्हणून आपण इथे देणार स्वल्पविराम, इथे एक स्वल्पविराम, इथे एक स्वल्पविराम आणि इथे स्वल्पविराम। मग आता हे वाचन करताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज। मग आता आपण काय करतो, 1000 आणि 10,000 ला एकत्र म्हणतो, लक्ष आणि 10 लक्षला सुद्धा एकत्र म्हणतो आणि कोटी 10 कोटी दोन्ही स्थानांवरच्या संख्यांना सुद्धा एकत्र म्हणतो। मग या संख्येचं वाचन कसं होणार आहे तर बघा, 4 अब्ज 56 कोटी 72